शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम। एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध। किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे। मर्यादित फक्त 25 प्रवेश। आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा। जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा। लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच कामाची पोचपावती। ठाकुर्ली गोळे गावातील अंगणवाडी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळणी व खाऊचे वाटप। लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान हीच आमच्या कामाची खरी पोचपावती असल्याचे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 च्या भाजपा नगरसेविका शारदा चौधरी यांनी केले। ठाकुर्ली येथील गोळे गावातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि खाऊचे वाटप नगरसेविका शारदा चौधरी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांच्या वतीने करण्यात आले। त्यावेळी त्या बोलल्या होत्या। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रभागात शालेय साहित्य वाटप केले जाते। आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये तसेच शालेय वस्तूंच्या अभावी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवला जात असल्याचे शारदा चौधरी यांनी सांगितले। यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि खाऊचे वाटप करण्यात आले। साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपक्रमाचे सार्थक झाल्याची भावना करण्यात आली। कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी लक्ष्मण तेलगोटे यांनी शारदा चौधरी आणि प्रदीप चौधरी यांची सामाजिक कार्याचे कौतुक केले। गेली अनेक वर्षे ते प्रभागात विविध सामाजिक उपक्रम आणि मदत कार्य राबवत असून नागरिकांच्या विश्वासामुळे शारदा चौधरी नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। भविष्यातही अशाच प्रकारे समाजप्रयोगी कार्य सुरू राहावे अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या। नमस्कार। आता शाळा सुरू होते तर त्या उद्देशाने अनुषंगाने आम्ही माझ्या प्रभाग क्रमांक 20 येथे भारतीय जनता पार्टीचे आमचे लाडके रविदादा चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष नंदूदादा परब यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीच इथे शाळोपयोगी वस्तू आम्ही वाटप करत असतो आणि आमचा मुळात हेतू एकच असतो का ही शैक्षणिकसाठी आपण इथली मुलं कुठलीच म्हणजे मागे पडू नयेत किंवा त्यांना कोणतेही शिक्षणाच्या अभावी वस्तू कमी पडू नयेत हा आमचा जेणेकरून आमचा हेतू असतो। आणि तुम्हाला मला सांगायला असं म्हणजे खूप आनंद होईल असा आणि मलाही आनंद होतो की या मुलांचं जो चेहऱ्यावरचं जो हास्य आणि समाधान बघून मला तरी वाटतं आमच्या कामाची पोचपावती हीच असेल, याच्यापेक्षा दुसरी काही नसेल। आणि इथे या अंगणवाडीमध्ये एकदम म्हणजे एकदम गरीब लोकांची मुलं इथे शिकायला असतात, पण त्यांना काही जे शिक्षणासाठी जे साहित्य उपलब्ध होत नसतं ते आम्ही आमच्या पात्रतेने आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही दरवर्षी करतो आणि यापुढेही आम्ही करत राहू ही आज ह्या प्रसंगी मी तुम्हाला शब्द देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर शारदा वहिनींचं किंवा आमचे प्रदीप आमचे मित्र असतील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। गेल्या या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्या विभागामध्ये त्यांनी जनजागृती केली आणि अभियानाचा सपाटा लावलाय, गरिबांना मदत असेल किंवा आणखीन काही अडचणीत धावून जाणं, अहोरात्र मेहनत करणं हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे महापालिकेमध्ये आज सन्मानाने आमच्या वहिनीसाहेब तिथे नगरसेविका म्हणून आहेत आणि त्यांचं आज कंटिन्यू तेच काम चालू झालंय। मी खरं तर त्यांचं खूप खूप अभिनंदन करेल। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी या विभागामध्ये जास्तीत जास्त गोरगरीब मुलांना किंवा गरीब होतकरू माणसांना मदत करावी हीच अपेक्षा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।